आता बनवते मी वांग्याचं भरीत. तर हे वांगं ना आमच्या शेतातल्या झाडाचं आहे. मी अशीच वांगी काढत होते आणि तेव्हा हे मला मोठंच्या मोठं वांगं असं सापडलं. चला म्हणलं आता ह्याचं भरीत करूया. तर इकडं पंढरपूरला ते वांगं आणलं होतं. वांगी आम्ही घेऊन आलतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. नंतर मग मी त्या वांग्याला असे उभा-उभा काप केला. त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या आणि थोडंसं लसूण घालून जाळावर छान असं कमी गॅसवर भाजून घ्यायचं. जोपर्यंत वांग्याचा कलर चेंज होत नाही, वांगं काळं कुट्ट असं होत नाही आणि जोपर्यंत वांगं आतून शिजत नाही ना, तोपर्यंत गॅसवर कमी गॅसवर शिजू द्यायचं. बघू शकता वांगं आपलं छान मऊ असं शिजलंय. त्याची साल वगैरे काढून घ्यायची. आतमध्ये आळ्या वगैरे आहेत का ते आवर्जून बघायचं. नाहीतर आळी पोटात गेली ना, पोट एकदम गच्च-गच्च असं फुगतं. त्यामुळं खार वांगं करताना किंवा वांग्याची भाजी करताना किंवा भरीत करताना वांग्यामध्ये आळ्या बघूनच भाजी वगैरे बनवायची. नंतर ते वांगं आहेत तर मी असं थोडंसं ठेचून घेतलं. नंतर तव्यामध्ये थोडासा कांदा घातला आणि जे वांगं मी बारीक केलं ना, ते वांगं घालायचं आणि मीठ घालायचं. मस्त असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालं. या जेवायला.